श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेले आहेत मस्तपैकी पनीर आणि कॉर्न समोसे. तर बघा कसे झालेले आहेत. आपण त्यासाठी काय काय घेतले ते पहिले बघूया. तर इथे घेतलेले आहे मी 2 कप मैदा, पनीर घेतलेला आहे किसून, कॉर्न घेतलेले आहे, हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आहे, मोझरेला चीज आहे, साधा चीज आहे आपला क्यूब असतात तो घेतलेला आहे फ्रोझन वाला, ते पेरी पेरी मसाला घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे कापून, लिंबू घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला, ओरिगॅनो घेतलेला आहे, मिक्स हर्ब्स आहे आणि चिली फ्लेक्स घेतलेला आहे. तर एवढं साहित्य घेतलेलं आहे. तर आता इथे मी परातीमध्ये मैदा घेते. 2 कप मैदा घेतलेला आहे. पहिले तुम्ही चाळून घेतलेला होता थोडंसं. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि अर्धी पळी त्यामध्ये तेल टाकते. मी थोडंसं मोहन येण्यासाठी तेल टाकलेलं आहे. चांगलं मिक्स करून घेते बघा. तुम्ही मैद्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता बघा. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला थोडं कडकच पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं कडकच मळायचं आहे बघा. अशा प्रकारे आपला पीठ पण मळून झालेलं आहे. आधीच थोडं जास्त मळून घेते म्हणजे नंतर मळायची गरज नाही लागणार आपल्याला. आता तुम्ही अर्धा तास बाजूला ठेवून देते. तर मी आता इथे स्टफिंग करून घेते बघा. पहिले त्यामध्ये आता टाकते किसलेलं पनीर, त्यात कॉर्न टाकायचे आहेत. थोडे ते मी सुरीने कट केलेले होते. आता त्यामध्ये टाकते शिमला मिरची बारीक कापलेली आहे, चीज टाकते, मोझरेला चीज आहे हा, आता आपल्याला चीज क्यूब आहेत ते किसवून घेतलेले आहेत मी, ते टाकायचं आहे त्यामध्ये. भरपूर अशी हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. इथे चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मिक्स हर्ब्स टाकलेला आहे बघा. हे तुम्हाला ऑनलाईन सगळं उपलब्ध आहे. तुम्हाला पाहिजे तर मी त्याची लिंक देईन. आता टाकलेला पेरी पेरी मसाला, ऑरिगॅनो टाकलेला आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे बघा. अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे त्यामध्ये. इथे मी मीठ पण टाकलेलं तुम्हाला दाखवायला विसरले मी. तर चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. तर चांगलं मिक्स करून घेते मी. आता इथे मी हा स्वच्छ धुवून मस्त हाताने मिक्स करून घेते बघा. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये लहान चिरलेला कांदा पण टाकू शकता बघा. आपल्या इथं स्टफिंग रेडी झालेलं आहे. आपला मैदा पण मस्त सेट झालेला आहे बघा. आता मी मैद्याचे गोळे करून घेते. आपल्याला एकसारखे 6 गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही जेवढे मैदा घ्याल त्याप्रमाणे तुम्ही समप्रमाणात तुम्ही असे गोळे करून घेऊ शकता बघा. तर एवढ्या पिठाचे आपले 6 गोळे झालेले आहेत. तर आता इथे समोसाच्या पट्ट्या कशा रेडी करायच्या ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी आता असे समप्रमाणात 6 गोळे करून घेतलेले आहेत बघा. तर पण पहिले छोटे लाटून घेणार आहोत.
तोपर्यंत तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मी असे लहान लहान 6 पण आता लाटून घेणार आहे बघा. तर अशा प्रकारे आपले लाटून झालेले आहेत. ते मी आता प्लेटमध्ये काढून घेते बघा. तर इथे आपली छोटी पोळी ठेवायची आहे. तर त्यावर मी तेल लावून घेते बघा. सगळीकडे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता त्यावर मी गव्हाचं पीठ असं भुरभुरते. सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आता त्यावर मी दुसरी पोळी ठेवणार आहे. असं बघा, मध्येच प्रेस करायचं आहे आपल्याला, काठानं प्रेस नाही करायचं आहे. आता तुम्ही लाटून घेते. तुम्हाला जेवढी पातळ करता येईल तेवढी तुम्ही पातळ करून घ्या बघा. बघा अशा प्रकारे मी मस्तपैकी लाटून घेतलेलं आहे. तर मी दुसरी पण पोळी तशीच लाट करून घेते. सेम प्रोसेसमध्ये मी तसंच करून घेते बघा. तिन्ही पण पोळ्या मी सेम करून घेते तसंच. इथे पॅन तापत ठेवलेला आहे. जास्त आपल्याला गरम करायचं नाही पॅन. आणि पोळी पण आपल्याला आता 20 ते 25 सेकंदच आपल्याला एक साईड भाजून घ्यायची आहे. आता आपण दुसरी साईड भाजून घेणार आहोत. आपण जसं चपाती भाजतो तसं भाजायचं नाही, हे नक्कीच लक्षात ठेवा. आता मी त्याचं पूड आहे ते आता वेगळं करते बघा. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या पट्ट्या पण रेडी झालेल्या आहेत बघा. त्या आपण आता कट करून घेणार आहोत. तर इथे मी मैद्याची पेस्ट करून घेते. त्यामध्ये किंचित मीठ टाकलेलं होतं. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण त्याची स्लरी बनवून घेणार आहोत. पहिले आपल्याला गुठळ्या असतात त्या हे करून घ्यायच्या आहे आणि पाणी टाकून थोडंसं सैलच करायचं आहे बघा. पातळच करून घ्यायचं आहे थोडं. तर इथे आपली पेस्ट पण रेडी झालेली आहे. आता आपण ज्या पोळ्या आहेत त्या पण कट करून घेणार आहोत बघा. तर इथे पोळी थोडी मोठी आहे आणि आपल्याला समोसे पण छोटेच करायचे आहेत. तर इथे मी 3 अशा साईज करून घेते. तुम्हाला ज्या साईजचे समोसे करायचे आहेत त्या प्रकारे तुम्ही कट करू शकता बघा. आणि या पट्ट्या तुम्ही 7 ते 8 दिवस स्टोअर पण करून ठेवू शकता. तर इथे आता समोसे करायला पण रेडी करूया बघा पट्टी. तर अशा प्रकारे आपण फोल्ड करून घेणार आहोत. त्यामध्ये मी मैद्याची स्लरी लावलेली आहे बघा. आता त्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेणार आहोत. थोडं प्रेस करून घेते म्हणजे आपला स्टफिंग आहे तो बाहेर निघणार नाही बघा. तर इथे मैद्याची स्लरी लावून घेते बघा. अशा प्रकारे आपला इथे एक समोसा रेडी झालेला आहे. तुम्हाला मी दुसरा पण समोसा आता रेडी करून दाखवते बघा. बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसं करू शकता बघा. मस्तपैकी आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे.
तर इथे मी सगळे समोसे रेडी करून घेत आहे बघा. इथे आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. तर मी मंद आचेवरच समोसे तळून घेत आहे. तेलामध्ये बसतील तेवढेच समोसे टाकायचे आहेत. तर बघा इथे मी 5 समोसे टाकलेले आहेत बघा. तर आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्तपैकी पावसाचं वातावरण आहे. अशा प्रकारे नक्कीच रेसिपी करून बघा तुम्ही. तर ते दोन्ही साईडने आपल्याला गोल्डन करून घ्यायचे आहेत बघा. आणि मंद आचेवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, हे नक्कीच लक्षात ठेवा. तर इथे आपले समोसे पण रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी केलेली नोटिफिकेशन नक्कीच येईल. तोपर्यंत बाय बाय.